नमस्कार. ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचा विषय आजचा आपला असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर ई-केवायसी करून देखील तुम्हाला दोन्ही महिन्याचा लाभ मिळाला नसेल तर ई-केवायसी तुम्ही योग्य पद्धतीने केलात का? तुम्ही ई-केवायसी बरोबर केला आहात का याची माहिती तुम्हाला आहे का? तुमची जर ई-केवायसी मध्ये चूक झाली असेल तर आपल्याला ई-केवायसी करते वेळेस डबल वन टाइम एडिट हे ऑप्शन आलं होतं. हे तुम्हाला माहित आहे का? हे ऑप्शन अत्यंत महत्त्वाचं होतं. ज्या माणसांची ई-केवायसी, ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी करते वेळेस गडबडीने झालेल्या चुका, बऱ्याच महिलांच्या चुका झाल्या होत्या. तुम्ही CSC सेंटर किंवा मोबाईलच्या माध्यमातून जर ई-केवायसी केली असेल, करते वेळेस जर तुमची ही चूक झाली असेल, ई-केवायसी करते वेळेस आपल्याला काळजी घ्यायची होती. दोन्ही ऑप्शन अगोदर काय होते हे ऑप्शन व्यवस्थित बघून त्याला क्लिक करायचं होतं. पण त्याच्यानंतर ही महिला बाल विकास विभागानं एक ऑप्शन आपल्याला दिलं होतं. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी करते वेळेस जर चूक झाली असेल तर त्या चुकीची दुरुस्ती करता येत होती. तर तुम्हाला माहित आहे का? जर तुमच्या आपल्या हाताने आपला हप्ता बंद झाला अशी गत आहे. तुम्ही जर ई-केवायसी करताना एकदा चूक केली असेल तर तुम्हाला नंतर एक ऑप्शन आलं होतं एडिट ई-केवायसी. पहिले अगोदर आपल्याला ऑप्शन काय होते त्याचे ऑप्शन अगोदर आपल्याला उलटून पलटून प्रश्न विचारण्यात येत होते. स्टार्टिंगला ई-केवायसी करते वेळेस आपल्याला प्रश्न उलटून पलटून विचारण्यात आले होते. तर पहिल्या स्टार्टिंगला ज्या ई-केवायसीचं ऑप्शन आलं त्या ई-केवायसीला आपल्याला दोन्ही ऑप्शन होय होय होते. त्याच्यानंतर आता जे ऑप्शन आहेत, नंतरच्या ई-केवायसीच्या वेळेस जे ऑप्शन आले आहेत ते प्रश्न दोन्ही नाही नाही होते. ज्या महिलांनी ई-केवायसी करते वेळेस दोन्ही एक ऑप्शन होय एक ऑप्शन नाही जर केला असेल तर तुमचा लाभ 100% थांबला. आता त्याच्यासाठी आपल्याला कुठे धडपड करावी, कुठेही जाऊन काहीही फायदा होणार नाही. महिलांनो, तुम्ही अगोदर ई-केवायसी करते वेळेस व्यवस्थित ई-केवायसी जर केली असेल तर तुम्हाला तुमचा लाभ मिळायला काही अडचण नाही. पण तुम्ही जर ई-केवायसी करते वेळेस ई-केवायसी जर तुमची चुकली असेल अगोदर तर नंतर पण एडिटचं एक ऑप्शन दिलं होतं, जेणेकरून त्याची एडिट करून आपल्याला चुकीची दुरुस्ती करता येत होती. एकाच वेळेस फक्त एक वेळेसाठीच हे ऑप्शन दिलं होतं. तर अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. ज्या लाडक्या बहिणांनी अगोदर ई-केवायसी करते वेळेस जर चुका तुमच्या हातातून काही झाल्या असतील, त्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला वन टाइम एडिटचं ऑप्शन दिलं होतं. तर तुम्ही एडिट न करता, काही लाडक्या भगिन्यांना माहीतच नाही त्यांचं ई-केवायसी करते वेळेस जे झालेल्या चुका, काही लाडक्या बहिणांना माहीत नाही. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मी ई-केवायसी केली आहे पण माझे पैसे का आले नाही. बहिणींनो, तुम्ही जर ई-केवायसी योग्य ठिकाणी जाऊन केला असाल तर तुमचे पैसे यायला काही अडचण नव्हती. पण तुम्ही जर ज्या व्यक्तींना काहीही माहिती नाही अशा व्यक्तीकडून जर ई-केवायसी केली असेल आणि जर तुमचे पैसे येत नसतील तर आता काय करायचं? पुढचा प्रश्न फार अवघड आहे. एका वर्षासाठी आपल्याला 18,000 रुपये येणार आहेत.
तेवढा जर एका गरीब महिलेचा लाभ जर थांबला तर त्या महिलांना फार जड दिवस जाणार आहेत. त्याच्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे तुम्ही एकदा जाऊन या. ई-केवायसी करून देखील ज्या महिलांचे पैसे पडले नाहीत त्यांनी महिला व बाल विकास विभागाकडे जायचं आहे. स्पष्ट भाषेत त्यांच्याच लॉग इनला कळणार आहे की तुमचा लाभ कशामुळे थांबलेला आहे. सखोल माहिती तेच देणार आहेत. आपल्याला मोबाईलवर ऑप्शन दिलं नाही किंवा कोणती वेबसाईट दिली नाही. लाडक्या बहिणांनो, तुमच्यासाठी मी होता होईल तेवढं प्रयत्न करणार आहे की तुम्हाला ज्या लाडक्या बहिणांची ई-केवायसी करते वेळेस चूक झाली असेल अशा लाडक्या बहिणांनी महिला व बालविकास विभागाकडे जायचं आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी ई-केवायसी केला आहात त्यांना अगोदर विचारा. तुमची ई-केवायसी योग्यरित्या झाली असेल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत. कारण ह्या दोन्ही महिन्याचा जर लाभ तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही एक काम करा, महिला बाल विकास विभागाकडे आपल्या तालुक्याला एक ऑफिस असतं किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला पण ऑफिस आहे. तिथं आपलं आधार कार्ड घेऊन व्हिजिट करायचं आहे आणि तिथं चेक करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आजचा. ई-केवायसी करून देखील काही लाडक्या बहिणींचे पैसे आले नाहीत. त्याचं कारण एकच आहे. तब्येत थोडी डाऊन आहे माझी. त्याचं कारण एकच आहे की तुम्ही ई-केवायसी करून देखील तुमचा जर लाभ थांबला असेल तर त्याचं कारण एक मोठं आहे. तुम्ही ई-केवायसी करते वेळेस घाई गडबडीने जर चूक केली असेल, प्रश्नाचं होय किंवा नाही बऱ्याच महिन्यापासून झालेलं होतं आणि त्यांना एडिटचं ऑप्शन देण्यात आलं होतं. तुम्ही महिला व बालविकास विभागाकडे जा. तुमचं काम 100% होऊन जाईल. आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सहकार्य करा. माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला होता होईल तेवढी मदत हा आपला ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल करणार आहे. कमेंट मध्ये तुमचा प्रश्न विचारा. जर एखाद्या महिलेचं लाडकी बहीण योजनेचा जर लाभ थांबला असेल, ई-केवायसी करून देखील जर लाभ थांबला असेल तर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्याच्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा प्रश्न विचारा की माझा लाभ का थांबला, ई-केवायसी करून देखील मला पैसे आले नाहीत. हे असे प्रश्न लई लाडक्या बहिणींना पडलेले आहेत. बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की एखादी अशिक्षित माणसाकडून ई-केवायसी करून घेण्याचा लाभ तुम्हाला थांबलेला आहे. एखादी अशिक्षित माणसाकडून ई-केवायसी करून घेतला असाल तर तुमचा लाभ थांबणार आहे. कारण त्यांना पुरेपूर नॉलेज नसतं, त्यांना माहीत देखील नसतं ई-केवायसीची कोण्या पद्धतीने करायची आहे. त्यांनी चौकशी करून ई-केवायसी केली पाहिजे होती. नमस्कार.